टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शिर्डीतील रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। नेमका रामनवमी उत्सव शिर्डीतील कसा असतो ते सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षी गाडीलकर साहेब। साहेब, यावेळेस जरा आपण देखील उत्साहानं संस्थांना जे आहे पावलं उचललेली आहेत। ज्या पायी पालख्या होत्या त्यांचं स्वागत आपण सीमेवर केलं, त्यानंतर पुन्हा एकदा शिर्डीमध्ये देखील त्यांच्या स्वागताची तयारी आहे। कसं बघता या रामनवमी उत्सव, कारण कदाचित हा तुमचा शिर्डीतील पहिला रामनवमी उत्सव अधिकारी या नात्याने आहे। रामनवमी उत्सव जो आहे तो बाबांच्या कालावधीमध्ये सुरू झालेला आहे, त्यामुळे तो उत्सव चांगल्या रीतीने कसा होईल तो प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे। या उत्सवाचं महत्व म्हणजे वेगवेगळ्या भागातून जे आहेत, मुंबईवरून, नागपूरवरून, इंदोरवरून, मध्य प्रदेशातून साई भक्त जे ते पायी चालत येत असतात। मला विशेष याचं वाटतं की नागपूरवरून जे जवळपास 500 साई भक्त जे आहेत उन्हाळ्यामध्ये 21 दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। म्हणजे नागपूरचं ऊन एवढं असतं की एक तास जरी आपण थोडं बाहेर पडलं तरी अंगाची अशी काही होते। तर एवढं 21 दिवसाचा प्रवास करून जे ते बाबांची ओढ जी आहे ओढीने त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे। तर हे जे साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यांचं दर्शन या ठिकाणी चांगलं व्हायला पाहिजे, तर राहण्याची व्यवस्था जी आहे ती चांगली व्हायला पाहिजे। दर्शनाची व्यवस्था, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था जी आहे ती चांगल्या रीतीने व्हावी यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे। यावेळेस नवीन उपक्रम जे आहेत, जे साई भक्त पायी चालत येत असतात त्यांच्यासाठी जे आहेत दुपारचा जो तुमचा 20वा असतो, 20व्याच्या ठिकाणी कीर्तनाची सेवा, त्याचप्रमाणे बाबांच्या जीवनावर आधारित जे चित्रपट जे आहेत ते दाखवण्याची व्यवस्था जी ती यावेळी साईबाबा संस्थांनी केलेली आहे, जेणेकरून हे जी पालखी सोहळा जो आहे तो जास्तीत जास्त आध्यात्मिक वातावरणामध्ये कसा पार पाडेल यासाठीचा प्रयत्न साईबाबा संस्थांनी केलेला आहे। नवीन जे आहे जे साई भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येतात, काही वेळेस जे आहे दुर्दैवाने अपघात होतो, तर त्यामध्ये काही भक्तांना आपला जीव गमवावा लागतो, काहींना काहींचं अपंग होता येतो। तर अशा अडचणीच्या प्रसंगी साईबाबा संस्थान त्या भक्ताच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। ही एक भावना मनामध्ये ठेवून जे आहे प्रत्येक साई भक्ताचा जो आहे तो 5 लाखाचा विमा जो आहे तो साईबाबा संस्थांनी काढलेला आहे। त्याच्यासाठीची अट फक्त त्यांनी घरापासून निघाल्यानंतर जे साईबाबा संस्थांची वेबसाईट जी आहे sai.org.in या वेबसाईटवर जे साई संस्थांचे जे वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केली पाहिजे। या 3 दिवसांमध्ये लाखो भाविक साई समाधीवर नतमस्तक होतील। या दरम्यान लाडू आणि बुंदी याची प्रसादात देखील वाढ करण्यात आलेली आहे, कारण काय बघतं किती वाटतंय गर्दी किती होईल, काय अपेक्षा? जवळपास 100च्या वर पालख्यांनी जे आहे ते आपल्याकडे नोंदणी केलेली आहे आणि 50 ते 55 हजार साई भक्त जे आहेत ते पायी चालत येत आहेत आणि 3 दिवसामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख साई भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येतील असा एक अंदाज आहे। शिर्डी ग्रामस्थ त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान यांनी 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उद्या म्हणजे 6 एप्रिल जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे। या दिवशी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते रात्रभर भक्तांसाठी जे आहे ते दर्शनाला खुलं राहणार आहे। परवा दिवशी जे आहे ते काल्याचं कीर्तन होईल सकाळी 10 ते 12 आणि त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम आहे। या उत्सवाची सांगता होणार आहे। हा जो उत्सव आहे इकडे रामनवमीला शिर्डीमध्ये यात्रा देखील भरते, त्यामध्ये देखील संस्थांचा सहभाग आहे, मोलाचा वाटा आहे। तिकडे देखील कुस्ती हंगामा आहे, काय बघतात म्हणजे ग्रामस्थांचं नियोजन काय? ग्रामस्थांनी सुद्धा जे आहे ते हे उत्सवामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेतलेला आहे। ज्या पालख्या या ठिकाणी येत आहेत त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार करणे हा उपक्रम जो आहे तो ग्रामस्थांनी सुरू केलेला आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत उद्या परवा 3 दिवसाचे कार्यक्रम जे आहेत ते ग्रामस्थांनी सुद्धा जे आहेत ते सुरू केलेले आहेत। आपली जी लोककला जी आहे या लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठीचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते शिर्डी ग्रामस्थांनी सुद्धा सुरू केलेले आहेत। एकंदरीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान अशा पद्धतीने रामनवमी उत्सवामध्ये हिरारीने सहभागी झालेले आहेत आणि जे भाविक शिर्डीत येत आहेत, जे पायी पालख्यांमध्ये येतात, त्यांची स्वागताची तयारी असेल, त्यासोबत त्यांच्या दर्शनाची व्यवस्था असेल, याकडे संस्थांना विशेष लक्ष दिलंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.